सरळ शब्द उजार करूंक हय इम्पॉसिबल. अशें दिसता. हय इम्पॉसिबल. नाल्यार लोकां तकलें वचपा ना हें. ते अशें 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 उलयलें म्हूण लोकां तकलें वचपा ना. हय ना केलं. 2027 इम्पॉसिबल. प्रूव मी रॉंग. 4 कॉन्स्टिट्युएन्सी गोंयचे 4 कॉन्स्टिट्युएन्सी जे पळय पळय म्हणटात 4च आसतल्यो घेवपाक ते 2027 जावपाक शकना. ते 2032 जातले. हो कायदो पास केल्लो 2025 पार्लमेंटान आनी 1 वर्स जालें नोटिफिकेशन येवपाक. 2026 नोटिफिकेशन आयलें. पयलीं तांगे कॅन्डिडेट रेडी करपा जाय. म्हणजे सत्ताधारीक पसून कॅन्डिडेट रेडी करपा जाय आनी मागीर बाकी कॅन्डिडेटाक खंय बसयतले जे डिस्लोकेट जातले. आतां सांगे जर रिझर्व जाले सांगे तडफदार आमदार आसा. नमस्कार गोंयकारांनो, न्यूज गोवा चॅनलात तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत. इश्टानो, आयज आमच्या वांगडा आसा राज्य निवडणूक आयोगाचे पयलींचे अध्यक्ष आणि राजकारण ज्या मनशान खूप लागच्यान पळयलां अशें व्यक्तिमत्व प्रोफेसर प्रभाकर तिमले सर. या तुमचे स्वागत. सर, आयज एक बातमी सगळ्या माध्यमांतल्यान आयल्या की एसटी कम्युनिटीक येवपी आगामी 2027 विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मेळटलें. काही लोक हाचेर दुबाव व्यक्त करतात. काही जाणांच्या म्हणण्याप्रमाणे टायम जाला, लेट जाला आणि ज्या तरेन तो प्रोसेस किंवा प्रोसिजर आसा ताका ज्या तरेचो टायम लागता किंवा ज्या तरेची पॉलिटिकल एक इच्छाशक्ती लागता ती सरकाराची दिसना अशें लोक म्हणटात. बरं. तुम्ही या सगळ्या विशयाकडे कशें पळयता आणि तुमचे त्याचे कितें टेक आसा? या नोटिफिकेशन म्हाका दिसता आज कोण आज शुक्रार ब्रेस्ताराक आयला. ब्रेस्ताराक आयला न्ही. काल डेट कितली 6 तारखेक. 6 तारखेक नोटिफिकेशन आयला आनीक ते नोटिफिकेशन स्वागत करपाकच जाय. कित्याक एसटीचो स्ट्रगल आशिल्लो. स्ट्रगला शिवाय ते मेळपा जाय आशिल्लें. बरोबर. पूण ते स्ट्रगल आनी प्रेशर बिल्डिंग कितली फाटी ते सेंटराक गेले. गोंया भितर सरकाराचे प्रेशर बिल्डअप केलो आनी स्ट्रगलांतल्यान मेळटकरी ताची चीजूय बरी जाता. ओके, सो ताचे स्वागत हे नोटिफिकेशनाचे. पूण एक पळय तूं, हो कायदो पास केल्लो 2025 पार्लमेंटान आनी 1 वर्स जालें नोटिफिकेशन येवपाक. 2026 नोटिफिकेशन आयलें. नोटिफिकेशन येवप म्हणल्यार ताजे कॉन्स्टिट्युएन्सी रिझर्व जाल्यो जायना. बरोबर. कॉन्स्टिट्युएन्सी रिझर्व जावपाक आनी एक प्रोसिजर आसा. ओके. आनी तो बरोच लेंथी प्रोसिजर, शॉर्ट प्रोसिजर न्ही. बरोबर. म्हाका तर विचारलें क्लियर सांगपाक हे एसटी रिझर्वेशन 4 कॉन्स्टिट्युएन्सीज गोंयचे 4 कॉन्स्टिट्युएन्सी जे पळय आमी म्हणटात 4च आसतल्यो घ्या. बरोबर. ते 2027 जावपाक शकना. ते 2032 जातले. आतां म्हाका आनंद जातलो म्हाका चूक ठरयली जाल्यार. आय वूड बी हॅपी इफ आय प्रूव्ड रॉंग. बट हांव प्रोसिजराच्या आनी कायद्याच्या दृश्टीन सांगता हे 2027 जावपाक शकना. सर, अशें कित्याक दिसता तुमकां? प्रोसिजर कितें आज सरकारान कितें केलां, सरकारा टेबलार फायल आयल्या की तो कायदो पास केला. सो प्लीज इश्यू नोटिफिकेशन. ती फायल सरकारा कडेन 6-7 म्हयने उरली. बरोबर. आनी ती काल ती फायल सरकारान आपल्या टेबलार क्लियर करून ती दुसऱ्या टेबलाचेर धाडल्या. सो आतां फुडलो प्रोसिजर इज की सेन्सस कमिशनर अपॉइंट करपाक जाय. सो दॅट यू डिटेल्स पळोवपाक, डिटेल्स स्टॅटिस्टिक दिवप. आतां एक हे आसा की 2011चो सेन्सस ते ताचो उपयोग जातलो. कित्याक आतां सेन्सस 2026चो अजून चड फायनल जालोच ना. पूण ते कायद्या भितर म्हणल्यार 2011 सेन्सस, सो इट वील गो बाय दॅट सेन्सस. सो अशी प्रोसिजर कितें, एक डिलिमिटेशन कमिशन अपॉइंट करपाक जाय. परत डिलिमिटेशन कमिशन कॅन बी अपॉइंटेड फॉर द होल कंट्री
ऑर डिलिमिटेशन कमिशन कॅन बी अपॉइंटेड फॉर ए स्टेट. स्टेट. सो आता गोंयची खातीर म्हण तांच्यान डिलिमिटेशन कमिशन अपॉइंट करपा जाता. ओके. कित्याक आता सरकाराचो रोल ना. ओके. सरकारान हात वयर काडपा जातात. जाता. आमचो रोल आमी केलो, नोटिफिकेशन इश्यू केलें. हा. आता रोल इज ऑफ इलेक्शन द कमिशन. इलेक्शन सेन्सस कमिशनर कमिशन. हय. आता सरकार अपॉइंट करतलो. हम्म. तो मागीर स्टडी करतलो. हम्म. तो स्टॅटिस्टिक्स एनालायज करतलो हम्म. आणि मागीर तातूंतल्यान तो प्रपोज हा. करतलो की ह्यो कॉन्स्टिट्युएन्सीज हे पॉप्युलेशना खातीर ह्यो आमी हे करतात. हम्म. आनी ताजेर कोणालें कितें ऑब्जेक्शन आसा, हम्म. सजेशन आसा ती सांगची. हम्म. मागीर ऑब्जेक्शन सजेशन सांगची हम्म. हाका एटलिस्ट एक 60 days दिवची पडटली. हा. 60 days म्हळ्यार 2 महिने. 2 महिने पयलीं जाल्यार सेन्सस कमिशनर अपॉइंट करपाक एक 3 महिने पूण वतले. वतले. ना ना आमी एक आठवड्यान करता. हय. सी सिरियसली सांगपा म्हणल्यार मनातलें सांगपा म्हणल्यार हम्म. सरकाराकय ते 2027 नाका. नाका. पयलीं तांगे कॅन्डिडेट रेडी करपा जाय. बरोबर. 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 म्हळ्यार सत्ताधारी पुरसो कॅन्डिडेट रेडी करपा जाय. विनेबल आहे. आनी मागीर बाकी कॅन्डिडेटांक खंय बसयतले हय. जे डिस्लोकेट जातले. वतले. आता सांगे जर रिझर्व जालें, जालें. बरोबर. सांगे तडफदार आमदार आसा, हय, सर. ताजे मंत्री आसा. ताजे रिहॅबिलिटेशन खंय करतले. बरोबर. बरोबर. म्हणजे ते पळोवचे पडटले. हम्म. सपोज आता आनी काणकोणी जावपा आसा. हय. अशें एक हें आसा. ओके ओके. हय. सो नवी आनी शक्ती मागीर येतल्यो. हम्म. नवी मनीस येतले. हम्म. तांचेच पक्षांक येतले. हम्म. ओके बाकीच्या पक्षांत तयारी करपाक जाय. सो ओवरऑल हम्म. पॉलिटिकल पार्टीज हम्म. ते वेलकम करू, ते डिमांड करू, हय. पूण भितरल्यान तांकां हे धुकळिल्ली जाय. हय. म्हणटकर हे पळय दुखणी पळय आसा हम्म. ते 2022 म्हणल्यार 2032 हम्म. 32 व्हरपाक जाय. हम्म. एट द सेम टायम तांकां दाखोवपा जाय की हम्म. आमी सगळी केले हय. ते उरता ते आमचे खातीर बाकीचे आमच्या हातान ना. आता बिकॉज आता ती गोज टू इंडिपेंडंट ऑथॉरिटी. हय. सो मागीर सेन्सस कमिशन रिपोर्ट दितलो, ताजी मागीर पब्लीक इन्क्वायरी जातली. हा. ओके. प्रत्येक ते लोकांचे ऑब्जेक्शन्स आनी लोकां ऑब्जेक्शन सजेशन येतली. बरोबर. ताजेर मागीर तोडगो काडचो पडटलोच. हियरिंग कित्याक बाकी हियरिंग पब्लीक हियरिंग. ओके. सो बाकी समाज पळय आसा, मराठा समाज, हय. मागीर भंडारी समाज, म्हळ्यार कळ्ळें तुका? मग ते म्हणटा आमची इंटरेस्ट एफेक्ट जाला, हय. बरोबर. तांची ऑब्जेक्शन आसतली. बरोबर. ते म्हणटकीर ऑटोमॅटीक टायम लागतलो. आनी मागीर ते मागीर रिकमेंडेशन मागीर इलेक्शन कमिशना वता. बरोबर. इलेक्शन कमिशन मागीर ताची स्टडी करची पडटली. ओके. आणि if they find discrepancy, they may give some time for further studies, and then they will issue the notification ओके. that these are the constituencies which are reserved. पण एक सारखे आता सरकाराचे काम सोंपले, आता इंडिपेंडंट ऑथॉरिटीचे काम सुरू. सो सरकारान आपले इंटेन्शन दाखयलें. सो पण सर एक सांगा म्हाका, सर्वसाधारण समजा एखादी कॉन्स्टिट्युएन्सी जर रिझर्व जातली तर क्रायटेरिया कितें आसा? नो क्रायटेरिया विल बी बेस्ड ऑन द एसटी पॉप्युलेशन. ती खंय चड पळय आसा त्या कॉन्स्टिट्युएन्सी ते चूज करतात. कारण कितें जालां, 2011 आमी सेन्सस म्हणटा, हय. त्या उपरांत जो इन्फ्लक्स आयला, कारण त्या कॉन्स्टिट्युएन्सीन भायले जे लोक आता इतले मोठ्या संख्येन काय पावले, तो मूळ जे जाचेर आमी मेजॉरिटी तांची आसा अशें दाखोवन जे आमी रिझर्व करपाक सोदता, ताचे सगळे हेच चेंज जाला. तुका डायनेमिक्स. तूं आतां पळय उलयता, हय. तूं ऑलरेडी आतां हय. एक ग्राउंड दिता. हय. कळ्ळें तुका? हा. फॉर पब्लीक इन्क्वायरी जे कोणा पळय ऑब्जेक्शन हाडपा जाय ते कॅन बी वॅलिड ऑब्जेक्शन. आनी मागीर वॅलिड ऑब्जेक्शन आसल्यार मागीर एकाने मागीर डिसिजन घेवंक जाय की तस जाल्यार वील गो बाय 2026 सेन्सस, बरोबर. बिकॉज कॉन्स्टिट्युएन्सीज मे बिकम डिफरंट. बरोबर. सो बरोबर. सो 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 एक वाट चलपाची आसा. बरोबर. बरोबर. सो आता इन शॉर्ट तूं म्हाका तर विचारलें हय. की शुड द ट्रायबल कम्युनिटी सेलिब्रेट, दिस इज नो टाइम फॉर सेलिब्रेशन. अशें तुमी, कारण 2027 म्हणून सेलिब्रेट करनाका. गजाली तश्यो निश्चित ना आनी जावपाची शक्यता तशी खूब कमी आसा. सर इतले डिले जावपाक किंवा आतां नोटिफिकेशन इतले तेंपान येवपाक, हे कितें इच्छा शक्ती सरकाराची काय पॉलिटिकल कितें गिमिक्स काय कितें सर? ना सी रिझर्वेशन, कारण मागणी तर फाटले आतां कितले पण रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सी रिझर्व करप म्हणल्यार
finally you are it affects the rights of others. बरोबर. So there will be always aggrieved parties and aggrieved interests. आणि ते खातीर सरकार जात तितले ते दुखयता. कळपाक सोदता कारण एका कम्युनिटीन ऑलरेडी आपले क्षत्रिय समाज ह्या म्हणया सो ते हेच सरकार दुखयता. आनीक इच्छा शक्ती ना आशिल्ली सरकार इज बॅलन्सिंग द कॉन्फ्लिक्टिंग व्ह्यूज अँड कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट. आनी निमागडेन मागीर प्रेशर येता आनी म्हणटा आतां हें करया. आनीक एट द बॅक हें आसता आतां हें केलें जाल्यार पसून आतां आमी नोटिफिकेशन असले टायमार इश्यू केला की आतां आमकां बाकीचें काम करपाक 2027 जावन वतलो. बरोबर. कारण आता सध्या जर निवडणुकीचो सुद्धा जर विचार आम्ही केलो जाल्यार खुबश्यो गजाली ह्या 6 म्हयन्यांत अपेक्षीत आसा कामां जावपाक. नो इलेक्शन बसून येना वचतर तुगेलें इलेक्शन केन्ना जावपा जाय ते मार्चाक मरे. बरोबर. मार्चाक इलेक्शन जावपा जाय. टर्म सोंपता मार्चाक. बरोबर. सो अनाउन्समेंट जावपा जाय एटलीस्ट इन जानेवारी. बरोबर. बरोबर. एंड ऑफ जानेवारी अनाउन्समेंट जावपा जाय. हय, हय, हय. सो म्हाका दिसना की ताजी पयलीं हो सगळो प्रोसिजर जावन तो कमिशनरचो रिपोर्ट येतलो. सो एक प्रश्न आसा सर, हांव हाजेर विचार करतालो तूं आतां गोविंद गावडे त्रिवळार जेन्ना निवडून आयलो, ऑल्दो थंय कम्युनिटी सायजेबल आसा पण बाकीची कम्युनिटी आसा सगळ्यांनी मतदान केला तेन्ना गोविंद गावडे निवडून आयले. रमेश तवळकर सेम काणकोणांत सायजेबल आसा पूण इतले ना, इतले मोठ्या संख्येन ना. जनरल कॅटेगरीन सगळ्यांनी ओबीसी बाकी जनरल कांनी वोटिंग केला आनी तो निवडून आयला. तिसरो गणेश गांवकर सावर्ड्यांत बाकीची कम्युनिटी मोठ्या संख्येन आसा, बाकीचे पॉप्युलेशन मोठ्या संख्येन. रिझर्वेशन जाल्या उपरांत हातूंत कितें मोठो बदल किंवा मोठे चेंजीस कितें जातले अशें दिसता? चेंजीस म्हळ्यार कितें आहा, आमच्या संविधान पळय आसा नाल्यार आमची लोकशाय पळय आसा ती एक इन्क्लुझिव्ह लोकशाय. इन्क्लुझिव्ह लोकशाय म्हणल्यार जी पळय समाज पळय जसो आसा तो समाज डेमोक्रेटीक इन्स्टिट्यूशनांनी रिफ्लेक्ट जावपा जाय. आतां हांगा हो थोडो रिफ्लेक्ट जाला अशें तूं म्हणटा पूण तो नेक्स्ट टायम जातलोच म्हणना. बरोबर. सो तो रिफ्लेक्ट जावचो म्हणून हे सेफगार्ड स्टॅच्युटरी एक हय तो रिफ्लेक्ट. आतां तूं म्हणटा हे 2 जाण आसा तर कित्याक. बरोबर. पूण हाजोर तसो न्ही की ट्रायबल कम्युनिटीचे लोक तांणी जनरल हातूंकय कंटेस्ट करपाक जाता, आतां इलेक्ट जावन येवपाक शकता, तशें कांय ना. बरोबर. प्रॉब्लेम ना. तशें रिझर्वेशन दीज आर सेफगार्ड्स. ओके. दीज आर सेफगार्ड्स. ओके. सो तुमकां दिसता की डिफिकल्ट 2027 जावपाक डिफिकल्ट हांव सरळ शब्द उजार करूं हय इम्पॉसिबल अशें दिसता. हय इम्पॉसिबल ना. लोकां तकल्यान वचपा ना. अच्छा ना ते अशें उलयलें म्हूण लोकां तकल्यान वचपा ना. हय ना केलें 2027 इम्पॉसिबल. प्रूव मी रॉंग. पूण सरकार जे सांगता लोकांक न्ही की जातलें म्हणून किंवा ना सरकार जातलें म्हणपाक जाय न्ही. सरकार खबर आसतल्या पसून जातलें म्हणटलोच न्ही. सो इश्टानो आमी एका रायट मनशाक रायट प्रश्न विचारला आणि रायट विशयाचेर आमी हें डिस्कशन करपाचो यत्न केला. तांच्या म्हणण्या प्रमाणे कितेंय जरी जालें जाल्यार तशें हें रिझर्वेशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर एसटी फॉर 2027 इलेक्शन असेंब्ली इलेक्शन इज इम्पॉसिबल. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. राजकारणी सांगता ते जातलें. राजकारणी आपले राजकीय जे कितें तांचे बेनिफिट्स किंवा राजकीय तांकां जे तडजोडी करच्यो पडटा त्या हातूंत ते करता. पण प्रॅक्टिकल म्हणजे ग्राउंडाचेर हे गजाल खूब कठीण दिसता. खूब लोकांनी हाजेर शंका व्यक्त केल्ल्यो की ते आतां इतले लेट शक्य ना म्हणून. आयज आमकां थ्रू हॉर्सीस माउथ जे मनशान सांगपाक जाय तांच्याच तोंडांतल्यान हें आमकां आयकपाक मेळ्ळां की तांकां दिसता की तें खूब इम्पॉसिबल. तांणी लास्ट शब्द वापरला की आपूण जर खरें उलोवपाचो जालो किंवा प्रॅक्टिकल उलोवपाचो जाल्यार आपणाक तें इम्पॉसिबल दिसता. सो आमी बट आय एम हॅपी इफ आय एम प्रूव्ड रॉंग.
हय तुम्ही सांगला तुम्ही हय. पयलींच म्हणला फाल्यां हय. मोडच्या बी हय. कोणाला घरांनी. तुम्ही काय रिझर्वेशनाच्या तुम्ही विरोधात ना किंबहुना आम्ही तुमकां वळखता तुमचो जो एक सामाजीक पिंड आसा तो आम्ही इतली वर्सां तुमचे सगळे विचार आनी हे सगळे पळयता की तुमी खऱ्या अर्थान बहुजनवादी अशें हांव सदांच मानता हांव सदांच पळयलां तो इश्टानो ही चर्चा आमी हांगा थारायता हो एपिसोड आनी हांगा मांडिल्ले विचार जर तुमकां योग्य दिसता जाल्यार तुमी हो एपिसोड लायक करा शेअर करा आनी आमचो न्यूज गोवा चॅनल तुमी सबस्क्रायब करा तशेंच ह्या विशया वयली तुमची मतां आसतली ती तुमी कमेंट बॉक्सान घालात आमी तांची जरूर दखल घेतली धन्यवाद.